बदलापूर येथील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। त्यामुळे अशा वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा, गुन्ह्यांची उकल तात्काळ व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळावं यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने महत्त्वाचं पाऊल उचलले। ठाणे महापालिकेच्या 124 शाळांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवण्यात येणार असून यासाठी तब्बल 2,96 लाखांचा खर्च पालिका करणार आहे। दरम्यान एकाच वेळी 28,000 विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे। गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, चिमुरड्या मुलींचा विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना शाळेतच घडू लागल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने शाळेत सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य केलं असून ज्या शाळेत या यंत्रणा नाहीत अशा शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत। त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ठाणे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेत पालिकेच्या शाळा सुरक्षित करण्याचा विचार केलाय। अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बनवण्यासाठी पालिकेने निविदा काढली आहे। विद्युत विभागाच्या मदतीने येत्या काही दिवसातच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत। ठाणे महापालिकेच्या 77 इमारतींमध्ये 106 प्राथमिक तर 23 माध्यमिक अशा एकूण 129 शाळा आहेत। या शाळांमध्ये तब्बल 977 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। शाळेतील सर्व सीसीटीव्हींचे नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून केले जाणार आहे। सब मिलके आज मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा 100 दिवसांचा 7 कलमी कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाबाबत प्रशिक्षण कार्यक्रम काल सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता। यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे। प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण आत्मसात करा। आधुनिक तंत्रज्ञानाचा दररोजच्या कामकाजात वापर करून कामाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं। यासाठी कोग्रीडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे, क्लाउडटेल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्नील बावा यांनी मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला। ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी केलं। उपकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक करताना 100 दिवसांचा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत असून कर्मचाऱ्यांना काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामामध्ये गती, पारदर्शकता आणण्यासाठी आणि लोकोपयोगी कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे सांगत या प्रशिक्षणाचा सर्व कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करता येईल असंही त्यांनी सांगितलं। सॉफ्टवेअर डिझाइन, डेव्हलपमेंट आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी कोग्रीडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे, क्लाउडटेल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्नील बावा यांनी कॅनवा, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, चॅटजीपीटी, क्लॉड, आयडिओग्राम अशा AI टूल्स सारख्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात होणाऱ्या वापराबद्दल उत्तम प्रशिक्षण दिलं। यावेळी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत देखील त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर समीर तोडणकर, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे तसंच इतर अधिकारीही उपस्थित होते।
कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील अत्यंत उपयोगी आणि दर्जेदार प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. या प्रशिक्षणाचा शासकीय कामकाजात खूप जास्त उपयोग होणार आहे आणि शासकीय कामकाज कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी मदत होईल. तसंच कामांमध्ये जास्त पारदर्शकता येण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयोगी असं प्रशिक्षण राबवण्यात आले. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करून लोकोपयोगी काम करण्यासाठी मदत होईल असंही कनिष्ठ सहाय्यक लेखा गंगाधर बोरकर यांनी सांगितलं. ठाणे पालघर हिवताप निर्मूलन महासंघ कर्मचारी संघटना कृती समिती ठाणे पालघर यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्यासंदर्भातील शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी शासनानं परिपत्रक काढून हिवताप विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांखाली चालवण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे वेतन, सुट्ट्या, तपासणी, नियोजन आदी कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. 26 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत लवकरच याबाबत आदेश काढले जातील असं सांगण्यात येत होतं. मात्र अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. 24 तासात निर्णय न झाल्यास राज्यभरातील हिवताप कर्मचारी अधिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय. या निवेदनावर प्रदीप चव्हाण, दिलीप गायकवाड, गोरख वळवण, शरद पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कचरा भूमीसाठी आतकोली येथील जागा ठाणे महापालिकेला राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. ही जागा दगडखाण असल्यानं तेथे बांबूंची लागवड कशी करणार असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. त्यावर आता पालिकेनं इथे असलेल्या बफर झोनच्या जागेत तसंच प्रकल्पाच्या चोहू बाजूंनी ही लागवड केली जाणार असल्याचं सांगितलंय. कचऱ्याचा थर, त्यावर पुन्हा मातीचा थर, तसंच पुन्हा कचरा आणि 2 थर मातीचे अशा पद्धतीनं काम केलं जात आहे. त्यानंतर येत्या जूनमध्ये या ठिकाणी बांबूंची लागवड केली जाणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात जमा होणारा कचरा हा सध्या भिवंडी येथील आतकोली भागात टाकला जातोय. परंतु त्या ठिकाणच्या डम्पिंगला येथील स्थानिक विरोध करू लागलेत. त्यात महापालिका आयुक्तांनी या ठिकाणी बांबूची लागवड केली जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. परंतु दगडखाण असलेल्या या भागात लागवड कशी होणार हे केवळ फसवा आश्वासन असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. परंतु आता महापालिकेनं हे आश्वासन फसवं नसून त्या ठिकाणी कशा पद्धतीने लागवड केली जाणार आहे याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. सध्या या ठिकाणी टाकला जाणारा कचरा हा एकावर एक ढीक या पद्धतीनं टाकला जात नाही. या कचऱ्याच्या खाली मोठे पाईप टाकण्यात आलेत. त्यानंतर त्यावर कचरा टाकला जात आहे. परंतु हा कचरा पसरलेल्या स्थितीत वरील बाजूकडून खालील बाजूस अशा पद्धतीनं टाकला जात असून तो वरून दाबला जात आहे. त्यामुळे पाईपमध्ये कचऱ्यातील पाणी निघून जात आहे. कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून 3 ठिकाणी 360 डिग्रीत फिरणारे सुगंधित पाण्याचं मशीन बसवण्यात आले. त्यामुळे कचरा भूमीवरून दुर्गंधी देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केले. तसंच बाजूला बफर झोन असल्यानं या ठिकाणी देखील माती आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या चोहू बाजूंनी बांबूंची लागवड केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे. सब मिलके आज ठाणे शहरात अनेक ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे. त्यातून ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या जुन्या आणि अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेतून ठाणे महापालिका हद्दीत एकूण 44 नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करून हजारो हेक्टर जमिनीचा पुनर्विकास करण्याचं योजले.
क्लस्टर योजनेमुळे शहरातील नागरिकांचा योग्य विकास होईल का? त्याचबरोबर हजारो हेक्टर जमिनीवर होणाऱ्या इमारतींमुळे ठाणे शहरातील लोकसंख्या 4 पटीने वाढणार आहे. तसंच शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या तीव्र आहे. शहरात स्वतःचं धरण नाही, लोकसंख्या वाढते, त्याचप्रमाणे वाहनांची संख्या देखील वाढत असून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या देखील तीव्र आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागलाय. अनियोजित योजनेमुळे शहराचं विद्रुपीकरण होत चालले. त्यामुळे क्लस्टर विकास सारख्या प्रकल्पाबाबत पुन्हा नव्यानं सर्वसमावेशक विचार करण्याची मागणी निवारा हक्क समन्वय समितीची आहे. या मागणीकरिता निवारा हक्क समन्वय ठाणे शहर यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी मानपडा, गणेशनगर, आझादनगर येथील रहिवासी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भविष्यात शहरात अधिकृत बांधकाम आणि झोपडपट्ट्या वाढवणं याकरिता कारवाई करणं आवश्यक असल्याची मागणी यावेळी या आंदोलनातून करण्यात आली. नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आलाय. काय सांगाल, कशा प्रकारचं हे आंदोलन आहे, नेमकं क्लस्टरला कशा प्रकारचा विरोध आहे? माझं नाव DJ बक्षी, मी राहतो कोरबंदर पाटलीवाडा. आणि क्लस्टर योजना जी आहे याची अंमलबजावणी चालली आहे, पण ती सर्वसमावेशक योजना नाही असं आमचं म्हणणं आहे. आज जर यांना खरोखर झोपडपट्टी हटवून जर स्मार्ट सिटी करायचं असेल तर त्यांनी झोपडपट्टी होणार नाही याच्यासाठी काय योजना केली? काहीच केलेली नाही. आणि 95 पूर्वीचं जे लोक आहेत त्यांना रेग्युलाइज करायचं होतं, आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही. दुसरी गोष्ट, हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यातल्या 95% सोसायट्या आज पण डीम कन्व्हेन्स झालेलं नाही आज सुद्धा. मग कायद्याची अंमलबजावणी होते कुठे? मग नवीन कायदे कशाला काढता तुम्ही? आहेत त्या लोकांना सुखाने जगण्यासाठी आहेत त्यांना रेग्युलाइज करून द्या. जागा रेग्युलाइज करणं त्यांचा हक्क करून देणं कायदेशीर आहे. आमची मागणी जमीन महसूल खाली आहे की आम्हाला जमीन महसूल खाली ती जागा द्या, नंतर तुम्ही विचार करू शकता या गोष्टीचा. आम्हाला